सतीबाई रडते, याला त्याला दूषण देते. पण प्रत्येक माई बापाला विनंती असेल की आपल्या मुली देताना जरा व्यसनमुक्त घरात देत चला. कारण दारुड्या लोकांनी एकदा का दारू पिली, एक दिवस एक दारुडा घरी दारू पिऊन आला आणि बायकोला म्हटलं, अगं जर मी या देशाचा पंतप्रधान झालो असतो ना, 2 दिवसात देशाचा काय पलट केला असता. बायको म्हटली, अहो तुम्ही देशाला बदलाल ही गोष्ट खरी आहे, पहिली पायातली चप्पल बदला आणि मग देशाला बदला, कारण सकाळपासून एक तुमची एक माझीच घालून फिरताय. असे देशप्रेमी काही कामाचे नाही. देशाबद्दल प्रेम असावं पण कधी शुद्धीमध्ये असताना. म्हणून कृपया करून मी तुमच्या बहिणीसारखी आहे, कुणी जर दारू पित असेल तर आज छत्रपती शिवाजी राजांची जयंती जवळ आली, आपल्या गावात 3 दिवसाचा सप्ताह होतोय, कमीत कमी आजच्या दिवशी तरी शपथ घ्या की राजांच्या चरणी शपथ घेतो का इथून पुढे मी कधीच दारू पिणार नाही. एक जरी माणूस व्यसनमुक्त झाला ना, 3 दिवस हा जो काही सप्ताह केलाय, जो काही शिवजयंतीचा 3 दिवसाचा नाम सप्ताह केलाय, सगळं पुण्य त्यालाच लागेल. जीवनामध्ये बदल फार महत्वाचा आहे. बदल फार महत्वाचा आहे. आपण शिवजयंती करतो पण एका तरी माणसाने जीवनामध्ये बदल घडवला पाहिजे. बदल फार महत्वाचा आहे. माझे तुकडोजी महाराज म्हणतात, इतका सुंदर नरदेह भगवान परमात्म्याने तुम्हाला दिलाय, पण त्या नरदेहाचं तुम्ही काय करून बसला तो? क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम को भूल दिया. अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम को भूल दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. तुकडोजी महाराज म्हणतात, तुम्ही तुमच्या जीवनाचं काय करून बसला तो? अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम को भूल दिया. जे पाहिजे तुम्ही त्याच्या पाठीमागे लागत नाही, पण जे वाईट आहे ते सोडा. आणि एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने चिंतन विठोबा माझा जीव वाचला. कशामुळे? काय सांगू आता, संतांचे उपकार. छत्रपती शिवाजी राजे म्हणू लागले, तुकोबराया आज तुमच्या कीर्तनामुळे माझा जीव वाचला. छत्रपती शिवाजी राजे आपल्या घरी गेले, आपल्या राजमहालामध्ये गेले आणि विचारलं, मासाहेब कुठे? तर जिजाऊ मासाहेब आई भवानीच्या समोर दोन्ही हातावर कापूर घेऊन बसल्या होत्या आणि भवानी मातेला साकडं करत होत्या. मासाहेब, भवानी माते, जोपर्यंत माझा मुलगा जिवंत माझ्या राजदरबारामध्ये येत नाही, माझे हात जळाले तरी चालतील, पण हातावरचा कापूर मात्र विझू देणार नाही. दोन्ही हातावर कापूर पेटून मासाहेब जिजाऊ माता बसल्या होत्या. शिवाजी राजे मासाहेबांना शोधत शोधत आले, मासाहेबांच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले. एका बाजूला मासाहेब रडत होत्या आणि एका बाजूला कापराने मासाहेबांचे हात पूर्णपणे जळाले होते. आपल्या मातेची आपल्यासाठीची तळमळ बघितली आणि छत्रपती शिवाजी राजे रडू लागले. आणि रडता रडता राजांच्या डोळ्यातलं थेंब मासाहेबांच्या खांद्यावर पडल्या बरोबर मासाहेब अजूनच रडायला लागल्या, घाबरल्या. 100% माझ्या राजाचं काहीतरी बरं वाईट झालं असेल. एखादी दासी तो निरोप घेऊन मला सांगायला आली, पण दासीला बोलता येत नाही, ती दासी रडते. म्हणून जिजाऊ मासाहेब मोठ्याने रडू लागल्या आणि तेवढ्यात छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या आईच्या खांद्यावर हात ठेवल्या बरोबर जिजाऊ मासाहेब शांत झाल्या. ज्या अर्थी माझ्या खांद्यावर हात ठेवलाय ना, या जगामध्ये 2च माणसं माझ्या खांद्यावर हात ठेवू शकतात, तो म्हणजे एक माझा पती आणि दुसरा म्हणजे माझा मुलगा. ज्या अर्थी माझ्या खांद्यावर हक्काचा हात आहे, एक तर माझ्या पतीचा असेल, एक तर छत्रपती शिवाजी राजांचा असेल. पाठीमागे बघितलं तर छत्रपती शिवाजी राजे जिवंत होते. कडकडून मिठी मारली, सांगितलं, बाळा
तुझी जन्मकुंडलिनी अशा अधिकारी ब्राह्मणाने लिहिली होती का त्याचा शब्द कधी खोटा ठरत नाही, तरीही तू जिवंत कसा? तेव्हा छत्रपती शिवाजी राजांनी उत्तर दिलं की मासाहेब, ही कृपा आहे ती पांडुरंग परमात्म्याची आणि ही कृपा आहे तुकोबारायांची. मासाहेब, आज मी तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये कीर्तन श्रवण करण्याकरता श्रोता झालो, म्हणून जगाचा बाप पांडुरंग परमात्मा माझ्या रूपानं गेला, त्यानं माझं रूप धारण केलं आणि त्याच्यामुळे माझा जीव वाचला. म्हणजे साक्षात माझ्या पांडुरंग परमात्म्यानं छत्रपती शिवाजी राजांचं रूप धारण केलं सुद्धा. काय म्हणून या जगामध्ये भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता अनंत अवतार घेसी, भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. आणि जीव वाचल्यानंतर जे स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी घडवलं ना, त्यांच्या इतकं सुंदर स्वराज्य कुणीच या जगामध्ये निर्माण करू शकत नाही. आणि बाळराजे जन्माला आले, शिवनेरीवर शिवबा जन्माला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य घडवण्यासाठी ज्ञान केल्या एको जाती, स्वराज्य घडवण्यासाठी ज्ञान केल्या एको जाती, घेऊन भगवा तो हाती, घेऊन भगवा तो हाती, स्वराज्य घडवण्यासाठी, स्वराज्य घडवण्यासाठी. आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई, आशीर्वाद हो पाठी, आहे आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती राम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती राम, दैवत छत्रपती, हे दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. होते शूर बाजी तानाजी, काय सांगू त्यांची शिवभक्ती, होते शूर बाजी तानाजी, काय सांगू त्यांची शिवभक्ती. नाव घेता संसाधनाजी, नाव घेता संसाधनाजी, घोड दुश्मनाच मग पळती, घोड दुश्मनाच मग पळती. सरदाची लेखनी शोभली, सरदाची लेखनी शोभली, राजांची आरती, माझ्या शिवबाची आरती. दैवत छत्रपती राम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती राम, दैवत छत्रपती. हे दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. भवानी जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुंदर स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. म्हणून ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले ना, त्यावेळेस समाजामध्ये स्त्रियांवर होणारे अन्य अत्याचार सुद्धा कमी झाले. इतका सुंदर राजा या महाराष्ट्राला लाभला, जाणता राजा या महाराष्ट्राला लाभला. हे आपलं महाराष्ट्राचं फार मोठं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही तुम्हाला विठ्ठलाचं चिंतन करण्याचा आग्रह करतोय. कारण आपला जन्म ज्या कलियुगामध्ये झालाय, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कीर्तना भजना श्रवण केल्याशिवाय तुमचा माणसा कोणाचाही उद्धार होणार नाही. पण आजही ऐका, काही काही लोक आयुष्यभर व्यसन करण्यामध्ये आपलं आयुष्य खर्च करतात. तुम्ही आयुष्यभर जर व्यसनच करत राहिलात ना, तर शेवटी तुमच्या हातामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काही शिल्लक राहत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा. बायकोकडे लक्ष नाही, मुलांकडे लक्ष नाही. शेवटी त्याची बायको कंटाळली, आपल्या बापाकडे गेली, सांगितलं, बाबा
काय नवरा बघून दिला हो? मला 2 वेळेचं अन्न खायला मिळत नाही, लहान लहान मुलं आहेत त्यांना दूध प्यायला मिळत नाही, त्या मुलांची तब्येत होणार कशी? बापाने सांगितलं मुली दिल्या घरी सुखी राहा. तू म्हणते ना मुलांना दूध मिळत नाही, हवं तर मी तुझ्या करता. आता एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्हाला बकरी कळते का शेळी? शेतकरी आहात ना? हा. तर एक माणूस म्हटला मला फक्त बोकड्याच कळतो. असं नको आहे. आता तिच्या बापाने सांगितलं बाबा एवढी शेळी घेऊन जा, तुला दुधाला का मिळेल, मुलांना दुधाला का मिळेल. त्या बाईने ती शेळी घेतली, आपल्या घरी आली आणि तिच्या नवऱ्यानं बघितली. तो म्हटला बापरे एवढी मोठी शेळी देती का ग पार्टीला? बघा दारुड्याचं लक्ष. तिने सांगितलं बघा माझ्या बापाच्या घरून आणली, मुलांच्या दुधा करता आणली, अजिबात म्हटली शेळीला हात लावायचा नाही. पण तिला माहिती होतं माझा नवरा खातो पितो म्हणजे एक दिवस माझी शेळी चोरीला जाणार. मग ती बाई शेळी बांधताना अशी बांधायची का रात्रभर ती बेडरूमच्या खिडकीतून रात्रभर ती फक्त त्या शेळीलाच बघायची. यांनी विचार केला रात्रभर बायको शेळीवर लक्ष ठेवते, मग आता शेळी चोरायची कशी? म्हटलं अमावस्येच्या रात्री. अमावस्येच्या रात्री म्हटलं अंधाराचा फायदा घ्यायचा आणि हिची शेळी चोरायचीच. म्हटला आता अमावस्येच्या रात्री 2-2:30च्या सुमारास त्याला वाटलं बायको झोपली की काय, त्यानं फुल नशा केलेली होती, गोठ्यामध्ये गेला. आता अमावस्येच्या रात्री अंधार काळा आणि शेळीचा कलरही काळाच. आता इतकी नशा केलेली होती, अंधारामध्ये गोठ्यामध्ये गेला, त्याने ती शेळी नेली, तिची पार्टी बिर्टी केली. सकाळी उठला, स्नान संध्या केली आणि गोठ्यामध्ये फेरफटका मारायला गेला. बघतो तर काय त्या गोठ्यामध्ये शेळी तशीच. बायकोला म्हटलं काय ग गोठ्यामध्ये शेळी तशीच कशी काय? बायको म्हटली अहो त्या शेळीचं मरू द्या, पण रात्री 2 वाजता गोठ्यातून तुम्ही आपलं काळं कुत्र कुठं घेऊन गेले होते आणि कुत्र्याचीच पार्टी केली ना. जीवनामध्ये पश्चातापाशिवाय काही शिल्लक राहिलं का हो? तुकोबाराय म्हणतात बघा दारुडा मनुष्य हा कधीच म्हातार होऊन मरत नाही, तो तरुणपणीच जातो. एखाद्या बाईचा नवरा जर दारू पित असेल ना तर ती बाई आपल्या कपाळाच्या कुंका करता त्या भगवंताला नवस करते आणि त्या देवाला म्हणते देवा माझा नवरा दारू पितो याच्यामध्ये माझी चुकी नाही, माझा संसार मला आनंदाचा करायचा आहे, माझी मुलं बाळा मला आनंदामध्ये बघायचे. ती बाई रडते आणि देवाला काय म्हणते देवा अरे कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. माझ्या माहेरी ग श्रीमंतीचा थाट, श्रीमंतीचा थाट, दारुण या केली माझ्या संसाराची वाट,